आनंद नगरीमध्ये जाऊन मी हे काय केलं आणि मोठ्या झुल्यामध्ये बसल्यास असे काही रिॲक्शन होते. तर रामराम मंडळी, खूप दिवसानंतर दुर्गा आली होती मला भेटण्यासाठी आणि तिला घेऊन मी गेले आनंद नगरीमध्ये. आणि इथे आल्यानंतर माझे फॅन मंडळी आले होते मला भेटायला. मग या सर्वांसोबत फोटो क्लिक केले आणि फर्स्ट टाइम मी या ड्रॅगन झुल्यामध्ये बसत आहे. या ड्रॅगन झुल्याचा मला कसलाच एक्सपिरियन्स नाहीये, त्यामुळे जेव्हा हा चालू झाला त्यावेळेस माझे हे असे काही रिॲक्शन होते. जशी या ड्रॅगन झुल्याची स्पीड वाढली मला तसे सगळे तारे जमीन पर दिसू लागले. जसा हा झुला खाली वर होत होता तसं माझ्या पोटातला गोळा पण खाली वर होत होता. मग तुम्ही कधी बसलाय का या झुल्यामध्ये? हे राग पाळणं मला तर लांबूनच ठीक वाटतो बघायला. याला काय म्हणतात की याच्यामध्ये बसायचं ठरवलं. मग काय तिकीट काढलं, आतमध्ये गेलो आणि आपल्या सीटवरती जाऊन बसले. इथे माझ्या ओळखीचे 2-4 चिल्ले भेटले त्यामुळे आम्ही जागा चेंज केली. पण यामध्ये आम्ही जे बसलो होतो त्याच्यामध्ये काय आम्हाला ऍडव्हेंचर थ्रिलर काय असा अनुभवायला नाही भेटला. इथे मला माझे परत फॅन मंडळी भेटले. मग त्यांच्यासोबत परत फोटो क्लिक केले आणि हा बॉल गेम खेळावा म्हटलं. जिंकला तर मस्तपैकी टेडी बियर येणार. शट, माझं बॅड लगी तर फक्त 3च ग्लास उडाले, खालचे 3 काय नाही उडाले. त्यामुळे मास्तरनं परत खेळायचं ठरवलं. तर मास्तरकडनं पण सगळे ग्लास खाली नाही पडले. मला तर असं वाटते की ते लोचिंबक लावतात काय की म्हणूनच ग्लास पडत नाहीत खाली. असो, यानंतर मी फर्स्ट टाइम हा धुवा पान खाल्ला. मस्त मजा येऊ लागली होती हा धुवा पान खात असताना. असं वाटू लागलं होतं की सिगरेट तोडल्यानंतर धूर कसा बाहेर निघतो तोंडातून, सेम तसा धूर बाहेर निघतो. आणि हे पाहून दुर्गाचे असे काही रिॲक्शन होते. यानंतर आम्ही थोडीफार खरेदी केली आणि निघालो आमच्या घरात.